बोला काय. आज शेवटचा दिवस नाही. बोला बोला काय तुम्ही चांगला प्रश्न विचारा. 90 जागांचा फॉर्म्युला जरी ठरलेला असला तरी काँग्रेसने काही ठिकाणी 99 जागा घेतलेल्या आहेत. असा आपण जो म्हणताय 90 90 90 90 असा काही फॉर्म्युला ठरलेला नाही. तीनही प्रमुख पक्ष काँग्रेस, माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचं राष्ट्रवादी काँग्रेस, माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि इतर मित्र पक्ष या सगळ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं जागा वाटप आमच्याकडनं होत आहे. त्याच्यामध्ये 90चा फॉर्म्युला, 95चा फॉर्म्युला, 100चा फॉर्म्युला या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत. आज मी पाहिलं की ज्या जागेवर सोलापूर दक्षिण या जागेवर शिवसेनेनं उमेदवार दिलेला आहे आणि काँग्रेसच्या यादीमध्ये काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला. आता मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडनं पण होऊ शकतात. नाही, परांडा दिग्रजमध्ये आमच्यातनी काँग्रेसमध्ये चर्चा झालेली आहे. दिग्रजमधून आमचा उमेदवार लढणार नाही. माणिकराव ठाकरे यांच्यासाठी ती जागा आम्ही सोडलेली आहे. काल चर्चा झाली त्या संदर्भात बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीथला यांच्याशी आणि त्यानुसार दिग्रजच्या बदल्यात दर्यापूर हा मतदारसंघ काँग्रेसने आम्हाला दिलेला आहे. त्याच्यात तो तसा वाद नाहीये. भूम परांडाविषयी सुद्धा शिवसेना, आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही वाद नाही. थोडासा ज्याला आपण एक कन्फ्युजन म्हणतो थोडं झालेलं आहे आमच्या आपापसात. खरं म्हणजे सुरुवातीला आम्ही ती जागा एकमेकांना बदलावी या संदर्भात नक्कीच चर्चा झालेली आहे. त्यातून मार्ग निघेल. पण दक्षिण सोलापूरच्या संदर्भात काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केलाय. मिरजमध्ये काँग्रेसचे काही लोक आपला उमेदवार काँग्रेसचा देण्यासंदर्भात काहीतरी माझ्या कानावर आलेलं आहे. असं जर झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लागण लागेल आणि महाविकास आघाडीला अडचणी होतील. आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं आहे की तिघांनी एकमेकांशी चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचे. उमेदवारी अर्ज उद्या दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत या चर्चा कधीपर्यंत चर्चा संपलेल्या आहेत. चर्चेला आता काय आता फार चर्चा होईल असं नाही. काँग्रेस पक्षाची एक मागणी आहे की मुंबईमध्ये आम्हाला एखादी दुसरी जागा मिळावी. आता मुंबईतलं जागा वाटप आमच्या दृष्टीने पूर्ण झालेलं आहे. मुंबईत सर्वात कमी जागा खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे पण त्यांनी समजुतीनं एक भूमिका घेतली की मुंबईपेक्षा त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा भागामध्ये मराठवाड्यात आपली ताकद लावलेली आहे. आणि मुंबई हा परंपरेनं शिवसेनेचा एक महत्त्वाचा बालेकिल्ला आहे. मुंबईत शिवसेना असणं गरजेचं आहे. जसं विदर्भात काँग्रेस असणं गरजेचं आहे. विदर्भात काँग्रेस असायला पाहिजे, काँग्रेस जिंकायला पाहिजे, तसं मुंबईत शिवसेना जिंकायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आम्ही एकत्र बसून तासनतास 14-14 तास असे बसून आम्ही जागा वाटप केलं. एखाद दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत एकमत होत नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे. अजित पवारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री अशी पाठी दिली होती. मात्र मुख्यमंत्री हा शब्द अजित पवारांनी शाळेने लपवला आणि ती पाठी घेतली. काय वाटतं त्याला मी कसं काय सांगणार.
त्यांच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचे 3 पेक्षा जास्त चेहरे आहेत. फक्त सध्याचे एकनाथ शिंदे हाच चेहरा नाही आहे मुख्यमंत्र्याचा, बाकी सगळे आहेत. सर, अमित शाह बंगाल दौरे होते, ते असे म्हणाले की आम्ही हरियाणा जिंकली, आता आमचं पुढचं आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड जिंकूच, त्यानंतर आमच्या जागेवर बंगाल असेल. बघा, ते नेपाळ सुद्धा जिंकू शकतात, ते म्यानमार जिंकू शकतात, ते श्रीलंका जिंकू शकतात. ज्यांच्या हातामध्ये प्रचंड पैसा आहे, ज्यांच्या हातामध्ये ईव्हीएमची सूत्र आहेत, ते कुठेही जिंकू शकतात. आणि हरियाणा कसं जिंकलं हे त्यांनी जरा लोकांसमोर येऊन आपल्या छातीवर, आपल्या मुलाच्या डोक्यावर ते हात ठेवून सांगावं की तुम्ही हरियाणा कोणत्या पद्धतीनं जिंकला, महाराष्ट्र तुम्ही कोणत्या पद्धतीनं लढत आहात. तुम्ही शिवसेना फोडली, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, फोडा झोडा आणि जिंका ही तुमची भूमिका आहे. तेव्हा जर खरोखर तुम्हाला लढण्याची खुमखुमी असेल ना, तर आमची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचं चिन्ह आधी गोठवायला सांगा, जे तुम्ही तुमच्या चोरांना दिलेलं आहे, लफंग्यांना दिलं आहे, आणि मग मैदानामध्ये या. अमित शाह बंगाल में जाकर दिखाते हैं 2026 में मैं यहाँ पे हमारी सरकार आएगी, अच्छे दिन आएंगे और ये खत्म हो जाएंगे. बात ऐसी है कि अमित शाह जी देश के गृह मंत्री हैं. इस देश में कानून और व्यवस्था इतनी बिगड़ गई है, चाहे जम्मू कश्मीर में कल हमला हुआ, 4 जवान हमारे शहीद हो गए, 4 मजदूर हमारे मारे गए, पूरे देश में इस प्रकार का माहौल है. हमारे गृह मंत्री कभी जम्मू कश्मीर मणिपुर पर नहीं बात करते, वो सिर्फ राजनीति पर बात करते हैं. मैं बंगाल में चुनाव लड़ूंगा, मैं हरियाणा में जीत गया हूँ, मैं महाराष्ट्र में चुनाव लड़ूंगा, मैं उस पार्टी को तोड़ूंगा. ये गृह मंत्री का काम है क्या? हाँ, सरदार पटेल गृह मंत्री थे, ये काम कर रहे थे, गुजरात के थे ना. हम उसको आयरन मैन कहते थे, लोह पुरुष कहते थे. ये हमेशा अमित शाह जी हमारे, उनका जो कर्तव्य है वो निभाते नहीं. आप जाइए जम्मू कश्मीर में, 4 जवान शहीद हो गए, आपको याद नहीं, मालूम नहीं? आप बंगाल कभी नहीं जीत सकते, आप महाराष्ट्र कभी नहीं जीत सकते. आपको पार्टी तोड़ना है, आपको किसी का पार्टी तोड़कर चुनाव चिन्ह चुराना है. हाँ, तोड़ो फोड़ो और चुनाव लड़ो, ये आपकी भूमिका है, और क्या है. विरोधी कहीं न कहीं कह रहा है कि एमडीए में आपस में टिकट बंटवारे को लेकर देखिए देरी हुई. देखिए 3 बड़ी पार्टियां चुनाव लड़ रही है. आखिर तक 2-4 सीट पर ये चर्चा जारी रहती है, चाहे सामने वाली महायुति हो या महाविकास आघाड़ी हो. जब बीजेपी और शिवसेना का गठबंधन था तो भी ये होता था, उसमें गलत क्या है. सवाल को लेकर सीएम का चेहरा नहीं दिया जा रहा वाह, है. कौन? सर, आपने लोकसभा में कहा था कि राहुल गांधी का चेहरा नहीं दिया, ऐसे में फिक्स नाम है. यहाँ महाराष्ट्र में भी सेम कंडीशन है, कांग्रेस एक स्टैंड नहीं ले रही है, जिसकी वजह से आप सीएम का चेहरा नहीं दे रहे हो. कांग्रेस ने स्टैंड नहीं होगा, लेकिन हमने स्टैंड लिया है ना. किसी को देखो, कांग्रेस को अगर स्टैंड लेना है तो दिल्ली से उनको मान्यता चाहिए. अगर दिल्ली वाले मान्यता नहीं देंगे तो नहीं लेंगे महाराष्ट्र के पुढारी लीडर्स. लेकिन आप महाराष्ट्र कभी नहीं जीत सकते, आपको पार्टी तोड़ना है, आपको किसी का पार्टी तोड़कर चुनाव चिन्ह चुराना है. हाँ, तोड़ो फोड़ो और चुनाव लड़ो, ये आपकी भूमिका है, और क्या है. विरोधी कहीं न कहीं कह रहा है कि एमडीए में आपस में टिकट बंटवारे को लेकर देखिए देरी हुई. देखिए 3 बड़ी पार्टियां चुनाव लड़ रही है. आखिर तक 2-4 सीट पर ये चर्चा जारी रहती है, चाहे सामने वाली महायुति हो या महाविकास आघाड़ी हो. जब बीजेपी और शिवसेना का गठबंधन था तो भी ये होता था, उसमें गलत क्या है. सवाल को लेकर सीएम का चेहरा नहीं दिया जा रहा वाह, है. कौन? सर, आपने लोकसभा में कहा था कि राहुल गांधी का चेहरा नहीं दिया, ऐसे में फिक्स नाम है. यहाँ महाराष्ट्र में भी सेम कंडीशन है, कांग्रेस एक स्टैंड नहीं ले रही है, जिसकी वजह से आप सीएम का चेहरा नहीं दे रहे हो. कांग्रेस ने स्टैंड नहीं होगा, लेकिन हमने स्टैंड लिया है ना. किसी को देखो, कांग्रेस को अगर स्टैंड लेना है तो दिल्ली से उनको मान्यता चाहिए. अगर दिल्ली वाले मान्यता नहीं देंगे तो नहीं लेंगे महाराष्ट्र के पुढारी लीडर्स. लेकिन शिवसेना स्टैंड ले सकती है कि हमारा चेहरा, महाराष्ट्र का चेहरा उद्धव ठाकरे जी है. ये हमने अगर कहा है तो कहा है. हाँ, सीएम का चेहरा अगर नहीं मिला, मैं चेहरा की बात, इस राज्य का नेतृत्व अगर उद्धव ठाकरे करेंगे, ये मैंने बोला, तो उसमें मुख्यमंत्री कौन, ये कोई पूछने का सवाल नहीं है. चेहरा कोण असणार महाविकास एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाला त्यांचा चेहरा ठरवण्यासाठी
दिल्लीतून मान्यता घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात माननीय शरद पवार साहेब निर्णय घेतील. पण आम्ही असं म्हणतो की या महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा हा उद्धव ठाकरे हाच आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून आजही लोक त्यांच्याकडे आदरानं, प्रेमानं आणि ममतेने पाहतात. हे सांगायला मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. विरोधी म्हणतात की हे जे चेहऱ्याची बात आहे किंवा उद्धव ठाकरे अबुदा किंवा आणखी तिसरा चेहरा महाराष्ट्राचा एक सरकार आहे. मुळात हे जे आमचे विरोधी आहेत, भारतीय जनता पक्ष, मिंदे गट, अजित पवार यांनी त्यांचा चेहरा ठरवावा. मी खात्रीनं सांगतो एकनाथ शिंदे हे पुढले मुख्यमंत्री असणार नाहीत. मी जसं सांगतो तसं घडतं हे मला माहिती आहे. एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत या राज्याचे मुख्यमंत्री नसतील. हा निर्णय अमित शहा यांनीच घेतलेला आहे. सर, सीएम आज कल ही हमारी अखिलेश यादव जी से बातचीत हुई. अखिलेश यादव इंडिया ब्लॉक के सम्मानीय नेता है, मार्गदर्शक है. हमारी उनसे बात हो गई, शरद पवार साहब के साथ उनकी बात हो गई, सुप्रिया सुळे से बात हो गई और जो बात हुई है उस हिसाब से हम काम कर रहे हैं. चलो शक्ति प्रदर्शन में आने वाले फॉर्म भरने के लिए वही यूपीडी की जिम्मेदारी है, वहाँ पे उनका तो कोई दिख नहीं रहा सर. हाँ? बड़े बड़े नेता है, शक्ति प्रदर्शन किया जा रहा है. मुख्यमंत्री को शक्ति प्रदर्शन की जरूरत पड़ती है. उनके चुनाव क्षेत्र में मुख्यमंत्री जो है राज्य के, उनको शक्ति प्रदर्शन दिखाने की जरूरत पड़ती है. ये सबसे बड़ी बात है. केदार दिघे एक सामान्य हमारा कार्यकर्ता है, आनंद दिघे साहब के वारिस है, वंश है, तो उनको शक्ति प्रदर्शन करने की जरूरत नहीं है. आनंद दिघे साहब ने कभी इस प्रकार का प्रदर्शन नहीं किया था. वो सादगी से हम काम करेंगे. बोला ना. आज मुख्यमंत्री आहेत. खरं म्हणजे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी अर्ज भरला पाहिजे. प्रधानमंत्री म्हणून अर्ज भरतात, मुख्यमंत्री म्हणून अर्ज भरतात, सगळी यंत्रणा लावली जाते कामाला. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटते की मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीलाही शक्ती प्रदर्शन करावं लागतं. यातच त्यांची भीती दडून देते. आमचे केदार दिघे तिथे सक्षम आहेत. केदार दिघे चांगल्या प्रकारे निवडणूक लढतील. केदार दिघे आनंद दिघे यांचे वारसदार आहेत आणि केदार दिघे यांच्या मागे जनतेचं प्रचंड समर्थन आहे. हे तुम्हाला निकालानंतर स्पष्ट होईल. काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये 5 कोटी सापडले होते, पण आता त्याचं पुढे काही कार्यवाही होताना दिसत नाहीये. आता जर तुम्ही कोपरी 5 पखाडीत गेलात तर तुम्हाला 150 कोटी सापडतील. हिम्मत आहे पोलिसांची अटक पकडायची. चलिए. फॉर्म मागे घेणार, फॉर्म भरणार नाहीये. राज ठाकरेंच्या मुलाला समर्थन देणार. मला माहित नाही. इतरांच्या पक्षाविषयी मी कसं काय बोलणार. आय डोंट नो. चलिए. एक प्रश्न आहे और जर महाविकास आघाडीत असं दिसतं आहे की अनेक ठिकाणी जिथे शिवसेना उत्तर दिलंय त्याचं. मग पहिल्याच प्रश्नाला मी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे. मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी तुमची पक्षाकडून काही तयारी सुरू आहे का? विशेषतः वर्सोवा रायगड या ठिकाणी उमेदवार दिले. मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत हा काही चांगला प्रस्ताव असू शकत नाही. जेव्हा 3 पक्ष आणि त्याच्यापेक्षा त्यांचे अधिक मित्र जे आहेत ते एकत्र लढतात तेव्हा मैत्रीपूर्ण लढतीची एकदा वाळवी लागली की मग ती 288 जागावर लागू शकते. 3 पक्षामध्ये आमच्या हिशोबानं जागा वाटप पूर्ण झालेलं आहे.
अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आम्ही आमचं 3 पक्ष आणि त्याच्यापेक्षा त्यांचे अधिक मित्र पक्ष जे आहेत ते एकत्र लढतात. तेव्हा मैत्रीपूर्ण लढतीची एकदा वाळवी लागली की मग ती 288 जागावर लागू शकते. 3 पक्षामध्ये आमच्या हिशोबानं जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आम्ही आमचा उमेदवार सगळ्यांशी चर्चा केल्यावर दिला. तरीही काँग्रेसच्या यादीमध्ये सोलापूर दक्षिणची यादी आम्हाला आम्ही असं मानतो ही टायपिंग मिस्टेक असावी. कोणाकडे टायपिंग काँग्रेसच्या यादीमध्येही सोलापूर दक्षिणची टायपिंग मिस्टेक असावी. ही मिस्टेक दूर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. अशा प्रकारचा टायपिंग मिस्टेक आमच्याकडनं होऊ शकतात. नाही, पण राज्यात फक्त दक्षिण सोलापूर नाही तर दिग्रज मध्ये पण नाही. शिवसेना युबीटीचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत. दिग्रजच्या संदर्भात काल मराठवाड्यात सुद्धा शिवसेना युबीटीचे उमेदवार याविषयी मी उत्तर दिलंय मगाशी. दिग्रज हा विषय जो आहे काल संपलेला आहे. काल रमेश चेनेथला जी बाळासाहेब थोरात बाळासाहेब मातोश्रीवरती आले, त्यांनी दिग्रज आम्हाला मिळेल का अशी विनंती केली. माणिकराव ठाकरे त्यांचे नेते आहेत, या तिथून लढायचं. दिग्रज आम्ही काँग्रेससाठी सोडलेला आहे अधिकृतपणे आणि त्या बदल्यात दर्यापुरा मतदारसंघ काँग्रेसने आम्हाला दिले. पण आधीच ही नावं जाहीर झाल्यामुळे हा थोडासा घोळ आहे. पण या संदर्भात स्पष्टता आहे. राऊतसाहेब, आणखी एक प्रश्न होता. आता दिलंही असेल, पण सदा सरवणकर यांच्या उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झालाय. खरं तर ते आज आपला कोणत्या पक्षात आहेत ते शिंदे शिवसेनेत आहे. कुठला मतदारसंघ मतदारसंघ अच्छा ओके बरं. राऊतसाहेब, आज ते आपला खरं तर अर्ज भरणार होते. मग? पण असं म्हटलं जात आहे की पोलीस बंदोबस्त जो मिरवणुकीला लागतो तो रद्द करण्यात आला. कारण आज अमित ठाकरेही अर्ज भरतायत, महेश सावंतही अर्ज भरतायत. कदाचित सगळ्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा काही कायदा सुव्यवस्थेचा एक समोरासमोर आला. पण त्याच्याशी माझा काय संबंध आहे? पण त्यांच्यावर म्हणजे सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांचा दबाव आहे. मी काय म्हणू सदा त्याच्यावर? सरवणकर ठाम आहे. मी याच्यावरती काय उत्तर द्यावं अशी आपली अपेक्षा आहे. हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय. बघा, शिंदे गट जे शिवसेना म्हणून मिरवतात ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत. त्या पक्षाचे निर्णय अमित शहा घेतात, दिल्लीतून ठरतात. अमित ठाकरे यांनी लढावं हा सुद्धा निर्णय हा दिल्लीतून झालेला आहे अशी माझी माहिती आहे. शिंदे गटाने कुठे लढावं कुठे लढू नये हे निर्णय अमित शहा घेतात, दिल्लीतून घेतले जातात. आणि जे निर्णय दिल्लीतून घेतले जातात, जो पक्ष मांडलिक आहे, जो पक्ष अमित शहांचा गुलाम आहे, त्या पक्षाने स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये. जे आदेश येतील दिल्लीतून ते त्यांनी पाळावे. महायुतीच्या नेत्यांचा प्रस्ताव आहे की अमित ठाकरे यांच्या समोर हा त्यांच्या प्रस्तावावर त्यांनी चर्चा करावी ना. विकास आघाडीमध्ये काही असं मत किंवा आम्ही 288 जागावर चर्चा करतो. आमची महाविकास आघाडी ही राज्यव्यापी आहे. 2 मतदारसंघा किंवा 3 मतदारसंघापुरती नाही. आम्हाला संपूर्ण